Hello, lovely students. Let's read Two Swans and the Tortoise. English moral story with Marathi meanings. Short and easy. दोन हंस आणि कासव. गोष्ट लहानांपासून मोठ्यांनाही उपयुक्त आहे. सर्वप्रथम पीकेज लर्निंग ह्या चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे. Two swans and the tortoise. This is the tortoise. हा आहे कासव. He loves to talk. त्याला बोलायला खूप आवडते. Because of his habit of talking constantly, everyone called him the chatty tortoise. सतत बोलण्याच्या त्याच्या सवयीमुळे सर्वजण त्याला बोलणारा म्हणजेच बडबडा कासव असेच म्हणायचे. चॅटी म्हणजे बडबडा, टॉकेटिव्ह. He lived in a dense forest near a river. तो एका नदीजवळील घनदाट जंगलात राहत होता. On the banks of the same river lived two swans. त्याच नदीच्या काठावर, नदी किनाऱ्यावर दोन हंस राहत होते. All three of them had a great friendship. त्या तिघांमध्येही खूप चांगली मैत्री होती. They couldn't live without each other. ते एकमेकांशिवाय राहूच शकत नव्हते. In the small river, they could easily find fish, some insects for food, and water to drink. Because of this, they lived very happily. त्या छोट्याशा नदीत मासे, अन्नासाठी काही कीटक आणि पिण्यासाठी पाणी सहज मिळू शकत होते आणि त्यामुळे ते खूप आनंदाने राहत होते. In a few days, summer began. काही दिवसातच उन्हाळा सुरू झाला. The water in the river began to dry up. नदीतील पाणी सुकू लागले. The three of them decided to go elsewhere. त्या तिघांनीही दुसरीकडे जाण्याचा निर्णय घेतला. A swan searched many places and finally found a lake. एका हंसाने खूप शोध घेतला आणि शेवटी त्याला एक तळे सापडले. Which had a lots of water and fishes. ज्यामध्ये भरपूर पाणी आणि मासे होते. He returned to tell his friends. तो त्याच्या मित्रांना सांगण्यासाठी परत आला. But the turtle felt very sad after hearing the swan's words. टर्टल म्हणजेच कासव. पण हंसाचे शब्द ऐकून कासवाला खूप वाईट वाटले. The swan asked, "Why are you so sad?" हंसाने कासवाला विचारले, "तू इतका दुःखी का आहेस मित्रा?" The tortoise said sadly. कासव दुःखाने म्हणाला, I won't be able to walk that far. मी इतके दूर चालू शकणार नाही. And I can't fly. आणि मी उडूही शकत नाही. But I will miss you both very very much. पण मला तुम्हा दोघांची खूप खूप आठवण येईल. Both the swans started thinking. दोघेही राजहंस विचार करायला लागले. After a while they came up with a trick. थोड्या वेळाने त्यांना एक युक्ती सुचली. They immediately brought a stick. त्यांनी ताबडतोब एक काठी आणली. Hey friend, अरे मित्रा, don't worry. काळजी करू नकोस. We will take you with us too. आम्ही तुलाही आमच्या सोबत घेऊनच जाऊ. Just hold this stick firmly in your mouth. We won't leave you alone. फक्त ही काठी तू तोंडात घट्ट धर. आम्ही तुला एकटे सोडणार नाही. The swan warned the turtle. हंसाने कासवाला सूचना दिली म्हणजेच धोक्याची सूचना दिली. Don't open your mouth while flying. Otherwise you will fall down and die. उडताना तोंड उघडू नकोस, नाहीतर तू खाली पडून मरून जाशील. Yes,
आय विल रिमेंबर. हो, मी लक्षात ठेवेल. आय विल नॉट ओपन माय माउथ ॲट ऑल. मी अजिबात तोंड उघडणार नाही. And in this way, the three of them decided to fly to the other lake. आणि अशा प्रकारे तिघांनी दुसऱ्या तलावाकडे उडून जाण्याचा निर्णय घेतला. लेक म्हणजे छोटेसे पाण्याचे तळे. The tortoise held the stick in the middle. कासवाने काठी मध्यभागी धरली. The swan held the two ends of the stick in its beak. हंसाने काठीची दोन्ही टोके त्यांच्या चोचीत धरली. And the three of them started flying. आणि तिघेही उडू लागले. The tortoise was happily watching the trees, rivers, mountains along the way. कासव वाटेत झाडे, नद्या, माउंटन्स म्हणजेच पर्वत आनंदाने पाहत होता. But people were surprised to see the turtle in such a way. पण कासवाला अशा प्रकारे पाहून लोक आश्चर्यचकित झाले. Everyone started showing this scene to each other. सर्वजण एकमेकांना हे दृश्य दाखवू लागले. Look at the two swans and a flying turtle. ते दोन हंस आणि उडणारे कासव पहा, असं सर्वजण एकमेकांना सांगत होते. Hearing this, the tortoise opened his mouth to answer them. हे ऐकून कासवाने त्यांना उत्तर देण्यासाठी तोंड उघडले. As he opened his mouth, he fell from the height and hit the ground, dying. त्याने तोंड उघडताच तो उंचावरून जमिनीवर पडला आणि मरण पावला. The swan felt very sorry for his friend, but he could not do anything, and because of his habit of talking, the tortoise died. हंसांना त्यांच्या मित्राबद्दल खूप वाईट वाटले, पण ते काहीही करू शकले नाही आणि कासवाच्या बोलण्याच्या सवयीमुळे त्याचा मृत्यू झाला. The swans said to each other. हंस एकमेकांना म्हणाले, We have lost a good friend. If he had listened to our advice to stay quiet for a while, his life would have been saved. आपण एका चांगल्या मित्राला गमावले आहे. जर त्याने थोडा वेळ शांत राहण्याचा आपला सल्ला ऐकला असता तर त्याचा जीव नक्कीच वाचला असता. तर मुलांनो, मला सांगा, तुम्ही या गोष्टीतून काय शिकलात? वी मस्ट नो व्हेन टू स्टॉप टॉकिंग. आपल्याला माहीत असले पाहिजे आपण बोलणे कधी थांबवायचे किंवा आपण कधी शांत राहायचे हे आपल्याला कळले पाहिजे. We should control over our emotions and must speak on correct time. म्हणजेच आपण आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवले पाहिजे आणि योग्य वेळ पाहूनच बोलले पाहिजे. आपल्या भावना म्हणजेच इमोशन्स, राग, दुःख, आनंद हे झाले आपले इमोशन्स. तात्पर्य, मोरल ऑफ द स्टोरी, स्पीक ओनली व्हेन नेसेसरी. गरज असेल तेव्हाच बोला. Always listen to the sound advice of our well-wishers. नेहमीच आपले जे शुभचिंतक असतात त्यांचा योग्य सल्ला ऐकण्याचा प्रयत्न करा, कारण खरंच त्यात आपलेच हित दडलेले असते. Thanks for watching. If this video is helpful to you, then please like, share with your friends and don't forget to subscribe the channel for more updates. Thank you.